नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. गगनबावडा तालुक्यातील असळदीतल्या दिनकर धोंडी पाटील या शेतकऱ्याच्या खाजगी जागेमध्ये ग्रामपंचायतीनं 1 महिन्यापूर्वी खोदकाम केलंय. त्यातून शेतातील ऊसाचं नुकसान झालंय. राजकीय गटबाजीतून ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक विरोधी गटातील शेतकऱ्यांना त्रास दिला जातोय अशी तक्रार व्यक्त होतीये. असळद ग्रामपंचायतीच्या आडमुठ्या धोरणामुळे एका शेतकऱ्याला फटका बसलाय. ग्रामपंचायतीनं विनापरवाना खोदलेल्या खड्ड्यामुळे शेतीचं नुकसान होतंय. गावचा पाणीपुरवठा योजनेची गळती काढण्यासाठी 1 महिन्यापासून खासगी मालकीच्या शेतामध्ये खड्डा खोदून ठेवण्यात आलाय. महिना उलटला तरी गळती काढण्याचं काम पूर्ण का नाही झालं असा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संबंधित ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत 21 आणि 22 मार्च 1920 रोजी माणगावमध्ये परिषद झाली होती. त्या ऐतिहासिक परिषदेला 101 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अनेक कार्यकर्त्यांनी माणगावमधील स्मारकाला अभिवादन केलं. हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं 1920 साली झालेल्या ऐतिहासिक परिषदेला 101 वर्ष पूर्ण झालेत. त्यानिमित्त बौद्ध समाजाचे अध्यक्ष अरुण शिंगे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर उपाध्यक्ष श्रीकांत चव्हाण यांच्या हस्ते शिलालेखाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉक्टर नितीन गायकवाड, डॉक्टर अमर पांडे, सिद्धनाथ महाराजांचे वंशज मिलिंद इनामदार, माणगाव सरपंच डॉक्टर राजू मगदूम, सतीश माणगावकर, सुंदर कांबळे, बाबासो सनदी, सागर शिंगे, अशोक कांबळे, नंदकुमार शिंगे, माजी आमदार सुजित मिंचेकर, माजी आमदार राजी आवळे, महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अस्पृश्यता निवारणासाठी झालेल्या माणगाव परिषदेच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी राजर्षी शाहू महाराज आणि आंबेडकरांना अभिवादन केलं. न्यायमूर्ती व्यंकटचलया आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्रीय आरक्षण सूचीमध्ये धनगरऐवजी धनगर अशी दुरुस्ती करण्याचा ठराव एकमतानं मंजूर करावा अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेत केली. धनगर आरक्षणाचा मुद्दा खासदार माने यांनी अधिवेशनात पोटतिडकीनं मांडला. खासदार धैर्यशील माने यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा लोकसभेमध्ये मांडला. भारतीय राज्यघटनेनुसार धनगर समाजाचा एसटी आरक्षणामध्ये समावेश आहे. मात्र इंग्रजी आणि हिंदी अनुवादामध्ये धनगर या शब्दाऐवजी धनगड असा उल्लेख झाल्यानं महाराष्ट्रातील धनगर समाज हक्काच्या आरक्षणापासून वंचित आहे. धनगर समाजाला महाराष्ट्रामध्ये भटक्या जमातीचं आरक्षण मिळतं. निवडणूक ओसीबी आरक्षणाच्या आधारे लढवावी लागते. तर राज्यघटनेमध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षणात समावेश आहे. धनगर आरक्षणाचं अशा पद्धतीनं 3 त्रिकूट झाले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू आहे. अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात नेमलेल्या व्यंकटचलया आयोगानं आरक्षण सूचीमध्ये धनगडऐवजी धनगर अशी दुरुस्ती करण्याची शिफारस केली आहे. या शिफारशीची अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्रातील धनगर समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होईल. तरी केंद्र सरकारनं आरक्षण सूचीमध्ये धनगडऐवजी धनगर अशी दुरुस्ती करण्याचा ठराव एकमुखानं मंजूर करावा अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेत केली. प्रत्येक व्यक्तीला शुद्ध आणि पुरेसं पाणी मिळणं आवश्यक आहे. बदलत्या हवामानामुळे जलस्रोत कमकुवत होत चालले. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा, पाणी बचतीला महत्त्व द्यावं असं आवाहन भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर यांनी केलं. साखर कारखान्याच्या वतीनं आयोजित जलसाक्षरता जागरण अभियानात ते बोलत होते. भोगावती साखर कारखान्याच्या वतीनं जलसाक्षरता जागरण कार्यक्रम आयोजित केला होता. कारखान्याचे ऊस विकास अधिकारी SB चरापले आणि कार्यकारी संचालक KS चौगले यांनी जलसाक्षरतेचं महत्त्व विशद केलं. कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी जलसाक्षरतेविषयी मार्गदर्शन केलं. बदलत्या वातावरणामुळे निसर्गाची घडी बिघडत चालली आहे. जलस्रोत कमकुवत होत चाललेत. भूजल पातळी झपाट्यानं खालावत असल्यानं भविष्य काळात पाणी टंचाईची समस्या भेडसावण्याचा धोका आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी बचत करावी असं आवाहन उदयसिंह पाटील यांनी केलं.
कारखान्याचे संचालक विश्वनाथ पाटील, DY पाटील, शिवाजीराव कारंडे, BR पाटील उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील हणबरवाडी इथं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता मंजूर झालाय. मात्र ठेकेदारांच्या वेळकाढूपणामुळे या रस्त्याचं काम रखडलंय. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतोय. राधानगरी तालुक्यातील हणबरवाडीतील 3.25 किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालाय. 2.25 कोटी रुपयांचं हे काम ठेकेदाराच्या वेळकाढूपणामुळे रखडलंय. अत्यंत धीम्या गतीनं काम केलं जातंय. त्यामुळे प्रवासी आणि वाहनधारकांना खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्याचं काम चालू होऊन आता जवळपास 2 वर्षे झालीत, परंतु रस्त्याचं काम त्यांनी गेल्या वर्षी थांबवलं, यंदा केलं ते पण काय पूर्णपणे नाही. 1 महिनाभर केलं आणि त्याच्यानंतर काम बंद झालं. गेल्या वेळी पावसातून 1-2 अपघात झालेले आहेत. ते पण एक म्हणजे ब्लेड टुमरचं म्हणजे झालेलं आहे, पडून डोक्याला मार पडल्यामुळे. आणि कॉन्ट्रॅक्टदार अशी उडवाउडवीची उत्तरं देतात की आम्ही काम पूर्ण करतो, पैसे आम्हाला मिळत नाही, असे उत्तरं ही यांची चालू आहेत. कामं तर कुठलीही करत नाहीत. 8 दिवस येतात तर 4 दिवस येतात तर 8 दिवस येतच नाहीत, असा विषय यांचा चाललेला आहे. 2 वर्ष झाली आता आमचा रस्ता चालू झालाय, पण अजून 2 वर्ष झाली चालू होऊन, पण अजून काम म्हणजे पूर्ण झालेलं नाही. कटिंगचे काम फक्त पूर्ण झाले आणि आत्ताच्या सध्याच्या ही हालाकीत म्हणजे पूर्ण रस्ता रखडला आहे. आणि संस्था जी काढलेली आहे आम्ही 2 वर्षापूर्वीची, मग ते असंच आम्ही डोक्यावरनं अजून पत्र दूध घालतोय खाली नेऊन 3 किलोमीटर. आणि असंच जर राहिलं तरी अवघड आहे परिस्थिती. म्हणजे आपल्या लोकांना किंवा जे आजारी लोकांना ते कसं न्यायचं वगैरे ते सगळं अवघडच आहे आपलं परिस्थिती. वार्तापत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साइट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 95 27 60 84 84. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. ग्रामीण भागातील पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विशेष अभियान राबवण्यात येत आहे. राधानगरी तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली कौलवसह परिसरातील पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आली. पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवणं आणि ग्रामीण भागातील अरुंद रस्ते रुंद करण्याची जिल्हा प्रशासनानं कामगिरी हाती घेतली आहे. या अभियानांतर्गत राधानगरी तहसीलदार कार्यालयामार्फत कौलव इथं मोहीम राबवण्यात आली. गावातील खडके पाणंद आणि इतर पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यात आली. तहसीलदार मीना निंबाळकर, कौलवच्या सरपंच सविता चरापले यांच्या उपस्थितीत ही मोहीम पार पडली. केंद्र सरकारची धोरणं आणि महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. भांडवलदारांच्या फायद्याचे निर्णय घेण्याऐवजी केंद्र सरकारनं आता तरी सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महागाई नियंत्रणात आणावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीचं निवेदन हातकणंगले तहसीलदारांना देण्यात आलं. हातकणंगले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकार विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली. महागाई नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकारला अपयश आलंय. भांडवलदारांच्या हितरक्षणासाठी महागाईकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करतंय असा आरोप राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आलाय. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत. नोटबंदी, GST आणि कोरोना लॉकडाऊन यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडलेत. अनेकांचे रोजगार गेलेत. त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. आता तरी केंद्र सरकारनं भांडवलदारांच्या फायद्यासाठी काम करण्याऐवजी सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष संभाजी पवार, अनिल कांबळे, हर्षवर्धन चव्हाण, शिवाजी भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. ऐतिहासिक माणगाव परिषदेचे जनक आप्पासाहेब पाटील यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी हातकणंगले तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. याबद्दलचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय.
हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं 100 वर्षापूर्वी बहिष्कृत समाजाची ऐतिहासिक परिषद आयोजित केली होती. राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या परिषदेचे नियोजन माणगावचे तत्कालीन पोलीस पाटील आप्पासाहेब पाटील यांनी केलं होतं. ऐतिहासिक माणगाव परिषद यशस्वी करणाऱ्या आप्पासाहेब पाटील यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी हातकणंगले तालुका पोलीस पाटील संघटनेनं केली आहे. याबद्दलचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलंय. या निवेदनाची प्रत माणगाव सरपंच राजू मगदुम यांना देण्यात आली. तालुका अध्यक्ष रियाज मुजावर, करसीत जोग, परीक्षित शिंदे, नयन पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी सचिन कुंभार, कविता कांबळे, नितेश तराळ, रुपाली पाटील, संदीप साजनकर, परवीन मुजावर, मीनाक्षी पाटील, बाळासो कोळी, वैभव भंडारी उपस्थित होते. भुदरगड तालुक्यात दलित समाजाकरिता बांधण्यात आलेल्या साकवांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून संबंधित कामाची चौकशी करून बोगस काम दाखवून बिल उचलणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आरपीआय गवई गटाच्या वतीनं भुदरगड तहसीलदार अश्विनी अडसूळ यांना देण्यात आलं. भुदरगड तालुक्यात बहुतांशी ठिकाणी मागासवर्गीय समाजाकरता साकव मंजूर करण्यात आलं होतं. मात्र कागदोपत्री दाखवून त्याचा लाखो रुपयांचा निधी ठेकेदारांनी लंपास केला असून संबंधितांच्यावर चौकशी करून कारवाई करावी. याचबरोबर शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा, रमाई आणि पंतप्रधान घरकुल अनुदानात वाढ करावी, कोरोना काळातील वीज बिल माफ करावीत, घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करावी या मागणीचे निवेदन आरपीआय गवई गटाच्या वतीनं भुदरगड तहसीलदार अश्विनी अडसूळ यांना देण्यात आलं. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष PS कांबळे, तालुका अध्यक्ष RS कांबळे, SK कांबळे, सरचिटणीस बबन कांबळे, गुंडाप्पा कांबळे, नामदेव कांबळे, अरुण कांबळे, भीमराव धर्मवीर, राजरत्न कांबळे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील येळाणे गावाच्या हद्दीतील देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण सुरू आहे. हे अतिक्रमण हटवावं या मागणीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाला लागून येळाणे गावाच्या देवस्थानची जमीन आहे. या जमिनीवर संदीप पाटील यांनी अतिक्रमण करून बांधकाम सुरू केलंय. याबद्दल ग्रामस्थांनी शाहूवाडी तहसीलदार, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि शाहूवाडी पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलेत. तरीही अतिक्रमण रोखण्यासाठी कारवाई झालेली नाही. याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी उपोषण केलं. या आंदोलनात सरपंच मधुकर पाटील, संजय पाटील, रोहित जांभळे, आनंदा पाटील, बाबूराव पाटील, प्रकाश सुतार, भाऊ गुरव, शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नाही आहेत. या रुग्णालयातील नियोजनशून्य कारभारामुळे लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावं लागतंय. याची दखल घेऊन आरोग्य विभागानं कामकाजात सुधारणा करावी अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीनं पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलं. गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि व्याधिग्रस्तांना लस घेण्यासाठी ताटकळत बसावं लागतंय. या रुग्णालयात पुरेसे कर्मचारी उपलब्ध नाहीत. शिवाय नियोजनाचाही अभाव आहे. त्यामुळे लस देण्याचं काम सुनियोजितपणे होत नाही. असं असतानाही आरोग्य प्रशासनाला त्याचं गांभीर्य नाही. लसीकरणाच्या कामकाजात तातडीनं सुधारणा करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आलाय. मागणीचं निवेदन पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलं. यावेळी नागेश चौगुले, प्रभात साबळे, अविनाश तहसीलदार, अनिता पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गडिंग्लज शहरातील पोद्दार लेआउटमधील भूखंड खाटीक समाजाच्या सांस्कृतिक हॉलसाठी देण्याच्या मागणीवरून नगरपालिका सभेत जोरदार वादावादी झाली. शेवटी बहुमताच्या जोरावर हा विषय मंजूर करण्यात आला. गडिंग्लज नगरपालिकेच्या मासिक सभेत खाटीक समाजाला जागा देण्यावरून गरमागरम चर्चा झाली. खाटीक समाजाच्या सांस्कृतिक सभागृहासाठी जमिनीचा प्रस्ताव सभेसमोर आला होता.
मात्र या विषयावरून जोरदार वादावादी झाली. नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी गोंधळाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. परिसरातील नागरिकांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा दीपक कुराडे आणि शशिकला पाटील यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला. कर्मचाऱ्यांसाठी आधी घरं बांधा, त्यानंतर जागा शिल्लक राहील तर निर्णय घेता येईल अशी भूमिका घेतली. या विषयावरून जोरदार गोंधळ आणि वादावादी झाली. अखेर बहुमताच्या जोरावर हा विषय मंजूर करण्यात आला. कागल शहरात संस्थान काळातील 7 मोटेची विहीर आहे. विशेष म्हणजे ही विहीर आजही सुस्थितीत आहे. या विहिरीतील पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातोय. विहिरीतून पाणी उपसा करण्याची साधनं काळानुरूप बदलली आहेत, मात्र अजूनही विहीर भक्कम स्थितीत उभी आहे. पाण्याचा उत्तम स्रोत म्हणून या विहिरीचा उपयोग होतोय. कागल शहरात संस्थान काळातील अनेक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. 7 मोटेची विहीर त्यापैकीच एक वास्तू आहे. त्या काळात शेतीला पाणी देण्याचं एकमेव साधन म्हणजे विहीर असायची. मोटेच्या सहाय्यानं विहिरीतून पाणी बाहेर खेचून शेतीला दिलं जायचं. या विहिरीवर एकाच वेळी 7 मोटा चालवण्याची सोय आहे. त्यावरूनच या विहिरीचं नाव 7 मोटेची विहीर असं पडलं. 57 फूट लांब आणि 57 फूट रुंद असलेल्या विहिरीचं बांधकाम घडीव दगड आणि चुनखडीत करण्यात आले. विहिरीत उतरण्यासाठी 51 दगडी पायऱ्या आहेत. विहिरीच्या उत्तरेला मोटा चालवण्याची सोय करण्यात आली आहे. आजही हे ठिकाण सुस्थितीत आहे. वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली कागल शहरातील ही विहीर बघण्यासारखी आहे. विहिरीत नैसर्गिक पाण्याचे झरे असल्यानं उन्हाळ्यातही विहिरीतील पाणी कायम असतं. या विहिरीवर साक्षात राजर्षी शाहू महाराजांनी एकट्यानं 7 मोटा ओढल्याचं बोललं जातं. सध्या विहिरीतील पाणी उपशासाठी इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. त्यापूर्वी ऑइल इंजिनचा वापर केला जायचा. काळाच्या ओघात पाणी उपसण्याची साधनं बदलली, पण 7 मोटेच्या त्या विहिरीचं सौंदर्य आणि जलवैभव आजही कायम आहे. गारगोटी आगारातील अस्वच्छता कधी दूर होणार हा गहन प्रश्न आहे. इथल्या शौचालयाची भिंत संबंधित ठेकेदारानं पाडली असून शौचालयात दगड विटांचा खच पडलाय. शिवाय शौचालयांची स्वच्छता केली नसल्यामुळं प्रचंड दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे प्रवाशांना नाक मुठीत धरूनच वावरावं लागतंय. या शौचालयाची दुरवस्था कधी दूर होणार असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जातोय. गारगोटी आगारातून मुंबई, पुणे, बारामती, सोलापूर, पंढरपूर, कोकण अशा मार्गावर एसटी बसेस धावतात. भुदरगड तालुक्यातील गारगोटी हे मुख्य गाव आहे. त्यामुळे गारगोटी बस स्टँडवर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. वाढती प्रवासी संख्या विचारात घेऊन राज्य परिवहन मंडळानं लाखो रुपये खर्च करून गारगोटी आगाराचं नूतनीकरण केलंय. अशावेळी ठेकेदारानं प्रवाशांच्या गैरसोयीचा विचार न करता स्टँड परिसरातील शौचालयाची भिंत पाडली आहे. त्यामुळे शौचालयात दगड, वीट, वाळूसह बाटल्यांचा खच पडलाय. तर शौचालयातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ठिकठिकाणी डबकी साचली आहेत. शौचालयांची स्वच्छता होत नसल्यानं संपूर्ण बस स्थानकात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रवाशांना अक्षरशः नाक बंद करून वावरावं लागतंय. महिला शौचालयाची तर फारच दयनीय अवस्था आहे. प्रवेशद्वारावरच गवत आणि झुडपं वाढल्यामुळे शौचालयात जाण्यास मोठा अडथळा निर्माण झालाय. प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेलं शौचालय एसटी अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे गैरसोयीचं बनलंय. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.